तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू हा अपघात आहे की घातपात यावर सातत्यानं आमदार रोहित पवार हे आवाज उठवतात। मुंबईमध्ये चौथी पत्रकार परिषद त्यांनी घेतली आणि डीजीसीएच्या अहवालावर आक्षेप नोंदवला। झाडांना विमान धडकून अपघात झाल्याचा अहवाल डीजीसीएनं दिल्याचं सांगितलंय आणि त्यावर ज्या ठिकाणी विमान अपघात झाला त्या ठिकाणी खरोखरच झाडं आहेत का याचा प्रत्यक्ष घटनास्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जावेद मुलांनी। काय सांगाल तुम्ही त्या दिवशी काय पाहिलं होतं, कशा पद्धतीने घटना घडली होती? ज्या दिवशी अपघात झाला दादांचा त्या दिवशी आम्ही इथे 5व्या मिनिटालाच आम्ही इथे आलो, परंतु इथे कुठे झाड वगैरे नाही। आम्ही पण हे पाहिलं दादांचं, रोहित दादा जे बोलले की ते या ठिकाणी झाड आहे, झाडाला धडकलं, पण इथं आम्ही आता शेती पण आमची इथे खालीच आहे, या साईडलाच आहे, पण ऍक्च्युली तर झाड कुठे दिसलंच नाही। आम्हाला पण नाहीच माहिती की झाड नाहीच इथं। हा घातपात आहे का अपघात आहे, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात। हा जेणेकरून पाहिलं तर हा अपघातच वाटतो। या असं काही मला नाही वाटत की आता घात केलेला असेल काही, कारण एकदा लँडिंग झालं, विमान करण्याचा प्रयत्न केला, पुन्हा वरती गेलं, पुन्हा फिरून आलेलं आहे आणि त्यावेळेस ते फिरून परत ही झालेलं आहे, खाली पडलेलं आहे, पण तिथं झाड वगैरे कुठे झाडावर पडलेलं नाही, त्यामुळे हा अपघातच आहे। तुम्ही काय प्रयत्न केला, कशा पद्धतीने काय दिसलं तुम्हाला? तिथे एक दोन बॉडी पडलेल्या होत्या, पण जाळ खूप पडत, त्यामुळे स्फोट व्हायचा, 2-3 वेळा स्फोट झाला, त्यामुळे जवळ जाणे शक्य नव्हतं कोणाला। किती स्फोट झाले साधारण? साधारण 3 स्फोट झालेले आहेत तिथे। हा पण तुम्ही कशा पद्धतीनं काय पाहिलं आणि कशी मदत केली विमान ज्यावेळेस पडलं त्यावेळेस? मी बारामती एअरपोर्टला जॉबला आहे। बर. ज्यावेळेस ते विमान लँड करत होतं, बर, ते पडल्यानंतर स्फोट झाला। बर. मी दोराचा गोळा पाहिला। बर. नंतर आमचा रेडबर्डचा सायरन वाजला। सायरन वाजल्यामुळे आम्ही लगेच इकडे आलो। म्हणजे तुम्ही कुठं इथं याच कंपनीत कामाला आहे, इथल्या विमानतळावर? बर. तिथून आल्यानंतर काय दिसलं तुम्हाला? तिथून आल्यानंतर इथं स्फोट होत होते बर. 1-2। बर. इथं बॉडी पडली होती दादांची, पण त्याला जाळ लागला होता, ते पोलीस विझवत होते, त्यामुळे आम्ही जरा लांबच थांबलो। एकंदरीतच जो अजित पवार यांचा अपघात आहे का घातपात आहे याचा लवकरात लवकर छडा लागावा, अशीच मागणी आता बारामतीकरांसह संपूर्ण राज्यभरातील नागरिकांकडून होत आहे। जावेद मुलानी, जी 24 तास, गोजोबावी, बारामती।